हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही जातोय कुठे नाश्ता करायला बाहेर. काय म्हणजे केस झाले आहेत यार खरोखर. तर बघू शकता काय काय प्रॉब्लेम चालू आहे. ठीक आहे. तर आणि हां, भांड्यांचा ढिगारा मी दाखवते, इतका पडलाय आणि माझ्याकडे आता काय ऑप्शनच नाही की मी पाणी घेऊन, कारण पाऊस पण नाही येत आहे. नाहीतर आम्ही काय करायचो, बाल्डी भरून घेऊन यायचो वरून टेरेसवरून. आता ते पण नाहीये कारण पाऊसच नाही. तर काय बोलला तर डॅडा बोलला चल आपण बाहेर जाऊया करून नाश्ता करायला. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे. बघू आता, असं काही विचार नाही केलाय कुठे जायचा. तर आता बाहेर जाऊन भेटतो कुठे जातोय करून. आता मी रेडी, कॅटूला मस्त रेडी केले. कॅटू दाखव इकडे, इथे बघ. अरे वा. आणि कॅटूला कालपासून आणल्यापासून जरा तिला बरं वाटतंय. तर आता मी पटकन पहिला जाते खाली, कारण डॅडूचा जेव्हा फोन यायचा. चल चलो भागो भागो भागो. बघू आता कुठे जाऊ नाश्ता करायला. ए कॅटू, ते सर्व नाही घ्यायचं प्लीज. कुठे जायचं कॅटू? नाश्ता करायला आम्ही निघालोय. हां, पण कुठे जायचं तोच प्रश्न असतो नेहमी. कॅटूला बाहेर जायचं बोललं तर एकदम रेडीच असते ना बुबू. हा, कॅटू पण रेडी असते आणि मम्मा पण रेडी असते बाहेर जायसाठी ना. पता नहीं, देखना वैसे ही किधर जगह. ड्यूक रेस्टॉरंट. बघू काय करते तू. हाँ, भुर्जी आवली है. बब्बू चल भुर्जी खाइए. नहीं है ना आइसक्रीम. हाँ बब्बू खा, लेना था ना. तूने जो तूने जो कीमा ऑर्डर किया वो कौन सा है? बफलो का. कैटू ठीक आहे. याच्यामध्ये आईस्क्रीम आहे बघ. हे बघ आईस्क्रीम. अच्छा नाश्ता करायचा होता आणि मला चिकन किमा खायचा होता. चिकन नाही. चिकन नाही आहे ना तुला. चिकन मसाला आहे. त्या तुला बुसरा आईस्क्रीम पाहिजे. पप्पा तुला आईस्क्रीम आपण तिकडे जाणार. आईस्क्रीम नॅचरल आईस्क्रीम. हां हाँ, फटके फिर ना दोनों को भी फटके. हाँ, तिला तो चल खा पहिला मम्मा. तिला राग आला था. कॅटू ओरडणार हा. कॅटू माझी कॉफी आली आहे. बनमस्ता. हा बब्बू, शी आहे गंधाची. जायचंय गार्डनला. कुठे गार्डन कॅटू? कॅटूला बरोबर माहिती आहे कॅटूचं गार्डन कुठे आहे. हाँ, किधर है गार्डन, किधर है? अभी तक नहीं आया ना. वरती बघ मम्मा. अरे प्लीज मम्मा, मम्मा प्लीज, प्लीज मम्मा प्लीज. आता जायचं घरी, बस झालं मम्मा. आता घर पे जाणे का पप्पा. हां, आता घरी जायचं ना. संध्याकाळी येऊया. हां, संध्याकाळी येऊया. ते किसको ते
क्या है पोकेमोन ढूंढ रहे सब लोग बोल रहे हैं, क्या रहता है अरे वो? पोकेमोन का ऐप आता है. हाँ वही बरं सब लोग कर क्या रहे. आलो आम्ही बाहेर जाऊन आणि पाण्याचं दाखवते. थोडीशी टाकी भरली आहे आणि आता मोटर पण चालू आहे. बघू पाणी आलं तर संध्याकाळपर्यंत 3-4 वाजेपर्यंत सोडतील तर खूप बरं होईल. माझं पूर्ण काम करून घेईल कारण पूर्ण पसारा तसाच पडला आहे ना. आणि कॅटू इथे पॅटीस खाते. काय करणार तिथं पण काय खायला मागत नाही बिलकुल पण नाही. लीनाने काल 11:30 वाजता खिचडी बनवून घेऊन आली होती मस्त गरम गरम. पण काय कॅटूनी खाल्लं फक्त 2-3 बाईट खाल्लंय आणि अजून आणि काहीच खाल्लं नाही. मग अशीच झोपली ती. मग आता सकाळी तिला पहिला मी ॲपल कापून दिलं ते पण 2-3च खाल्लं. असंच चालू आहे. डॉक्टरांना सांगितलं बाबा तिला औषध द्या करून भुकेचं बस झालं. अजिबात खायला मागत नाही. पण आता त्या औषधाने खूप फरक पडला. आता परत तिला देते. मम्मा औषध घ्यायचं आहे. हां ते नेब्युलायझर पण लावायचं होतं पण फोन आपण चार्जिंगलाच चार्जर लावून गेलो होतो काय कॅटूचा फोन मॅडमचा. अरे यार नाही लावलेला फोन. बाकी भरू दे अशीच पटकन काम करून घेते. मग आता माझ्या मॅडमला फोन द्यावा लागेल आणि तिचा फोन चार्जर लावावा लागेल. पाऊस पण नाही. मम्माचा फोन देते थांब तुला. हाय बुबू काय खाते तू? काय घेते तुझ्या डॅडूने तुला? डॅडू तर गेला बाहेर ना. हा घे. हा माझी सोनू माझी बुबू गुड गर्ल आहे ना. कर असं काढायचं. उलटी करू नको. हा बस बस. हा बस बस बस. हा असं काढ. व्हेरी गुड बस. जास्त हे नाही करायचं. मम्मा कॅटू पिते औषध ना. दाखव फ्रेंड्स ना. कॅटूला आता औषध देते म्हणजे थोडंसं तिला बरं वाटेल अजून. वरती कर. हां व्हेरी गुड. हे अगोदरच पियाली असती ना कारण मध्ये इतकी ती नाटक करत होती ना औषध पियाला म्हणून तिला जास्त त्रास झाला. बरोबर पियाले असते ना तिने तर कधीच ती बरी झाली असती. मम्मा तुला माहिती आहे पण तुझे नखरे चालू होते. वॉमिटिंगच आहे. बाबू मी तुला कधी एवढं औषध दिलं नाही. मला स्वतःला जीवावर येते इतकं सर्व तिला द्यायला. घे बघू. हा पी तू अशीच घाण करणार आणि पिणार मला माहितीये. वरती बघ. हा पुसते. घे वरती. अर्ध्या टाकीमध्ये इतकं पूर्ण काम करून घेतलं. झाड इतकं घाण झालं होतं ना खरोखर. भांडी पण घासून घेते. फक्त 2-3 आहेत ते मी बोलले आता पाणी आल्यावरच करून घेते. तर बाकीची कामं पूर्ण करून घेतले. म्हणजे साफसफाई थोडीशी केली. त्याला असंच होतं झाडू पण नव्हती तर तेच करत बसलेली. आणि कॅटू पण माझी झोपले. तिला पण औषध दिला तर बघते कसं वाटतं तिला. थोडंसं टाकीमध्ये पाणी ठेवलं आहे. आता मी थोडा आराम करते बाबा. कधीपासून माझं चालूच आहे. आम्ही मस्त झालो आहेत फ्रेश. आम्ही गेलो होतो लीनाकडे. आंघोळ वगैरे करून आलो आहेत आणि मी मस्त रेडी वगैरे होते. आणि मी ह्याला फोन करेन की चल आपण जाऊया जरा राऊंड मारून येऊया. कॅटूला पण घेऊन जाऊ. काय मग तो आपला बिझी आहे. मग आम्ही आलो रिटर्न घरी. मग कपडे वगैरे परत चेंज केले. आणि इतकी गरमी ना बापरे बाप. आणि मोटर आता नवीन लावली आहे तर बघूया रात्री पाणी येतं काय. माझं काम तर सर्व झालं आहे. आता मी घरीच आता बाबा जेवण करते. बाहेर आता काही नको म्हणून आता वाटचं बघते थोडंसं पाणी तर मी ठेवलं आहे वॉशरूमला वगैरे जायसाठी. तर आम्ही मस्त फ्रेश वगैरे. माझी बुब्बू पण आली ना फ्रेश होऊन. काय चिकनला
किती यंदा हिचं ना हे सोडवायचंय मला. हा हा हिचा टेडी 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 फॅडी. माझ्या कॅटूला मी करते फ्रेंच फ्राईज, कारण अजिबात तिने काही खाल्लं नाही. कारचे पण कमी आहे. आता परत तिला औषध दिलंय मी. बघते जे खाईल ते मी आता देणार आहे बाबा बस. कारण ती काय सॉरी काय खायलाच नाही मागत, तर काहीतरी जाईल जेव्हा पोटामध्ये. तर हे नाही ते नाही, मी आता ते नाही करत आहे. बाबा खाऊ देतात तिला जे खायचं ते, तसा विचार करते. आणि इकडे चालू आहे तारक मेहता का. तिकडे पण कपडे पडलेत पुन्हा बाळलीभर. मशीनमध्ये पण पूर्ण कपडे पडलेत. तर लीनाला पण तेच बोलली. आता मी काय करते, फ्रेश वगैरे झालं, घरातली कामं पण झालेत. फक्त आता मशीन कपड्यांचं टेन्शन आहे. तर ते पाणी आलं की पहिला ते करून घेईन. आता मस्त मोटर चालू आहे खाली, नवीन लावली. आता बघू केवढं येतं पाणी. इतका तर कधीच इतका पाण्याचा कधीच मला प्रॉब्लेम झाला नाही. किती आता हा 6वा वर्ष चालू आहे, कधीच इतका त्रास नाही झाला. हा फर्स्ट टाईम आहे. ते पण असं पण नाही की इकडे पाणी येत नाही, फक्त मोटर खराब झाली त्याच्यामुळे त्रास झाला, नाही तर कधीच असं त्रास नाही झाला. बघू आता काय होते. आणि ते फ्राईज करत बसली आहे. आता हे फ्राईज फेकावे लागणार आहेत मला. मी आपला गॅस फास्टवर ठेवलाय आणि वाटलं होईल, अजून टाइम आहे करून. बघते तर पूर्ण जळूनच गेले. टाकल्यात आता दुसऱ्या. आता इथेच उभी राहते आणि करते आणि हे फेकून टाकते. शिट. डबल काम. काय करते मम्मा? हा कॅटू फोन मध्ये बिझी आहे. आणि स्कूलला कधी वाजून जाणार आहे कॅटू? हा बाबा काय स्कूलला जायचंय की नाही? मॅडम जेवण वगैरे सर्व करून झालं. डाळ भात आणि मस्त बांगडा फ्राय केलेला. आणि माझं पण काय सर्दी आणि खासीचं काय समजत नाही काय करू. आणि अजूनपर्यंत पाण्याची वाट बघते. वाजले किती? 11:30 12:30 11:30 वाजलेत आणि बिलकुल पाणी नाही. आणि अजून कोणी पाणी सोडलंच नाही आहे. तर अजून अशीच बसली आहे, कारण काम करायचं आहे करून. हां आम्ही तर आलो मस्त लीनाकडून फ्रेश वगैरे होऊन. पण ॲलेक्सने पुन्हा टाकी खाली करून टाकलं नाही. त्याला बोलली जरा थांब पाणी होते त्याच्यानंतर फ्रेश हो. पण नाही, आपल्याला जायचं बाहेर. मग काय करणार. मग तो गेलाय. आता आम्ही दोघी अशीच बसलो आहेत. आणि म्हणून मी काय केलं बाबा, लीनाला सांगितलं बाबा लीना जवळ आहे म्हणून, नाहीतर आमचं काय झालं असतं. कारण कोणच आहे आमच्या इकडे, कोण है. मम्मीला बोलते इकडे ये इथे ये. आज मम्मी असली असते तर बाप रे बाप टेन्शनही नाही रहता खरोखर. म्हणून मी एवढं मिस करते ना यार. आमचं पहिला कसं इकडेच होतो ना, मम्मी असली असते तर मग काय झालं असं माहिती ब्लॉग मध्ये. आता मी जाते मम्मीकडे, आता आली घरी, हे चालू असतं. पण नाही खरं असं वाटतं ना की मम्मीकडे असायलाच पाहिजे होती. पण कोणीतरी आहे. तर कोण आहे? आतू आहे ना आपली ना मम्मा. लीना आहे बाबा. कोणीतरी आहे असं वाटतं ना. बापरे त्या दिवशी पण हॉस्पिटलमध्ये जायसाठी लीना आली, तिला फोन केला. म्हणजे मग इतकं बरं वाटतं ना खरोखर ना कॅटू ना. हा काय असेल तर पहिला लीनालाच कॉल जातो, बाबा हे करायचं ते करायचंय. बाबा ती तर रेडीच असते हमेशा. मग काय नाही, आता बघते पाण्याची वाट बघते. कारण मला ना इतके कपडे पडलेत ना, ढिगारा पडलाय कपड्यांचा. भांड्यांचा ढिगारा तर मी कमी केला, आता कपड्यांचा पडलाय. आणि हे माझी मॅडम आहे फोनमध्ये बिझी. तर तेच विचार करते आता स्कूलमध्ये कधी. आता पूर्ण 10 दिवस झाले आहेत. हा मग जायचंय की नाही स्कूलला? अरे हे घे. अरे अरे बुबू ऐक माझं पिल्लूल आहे. एकदम बारीक झाली ना. बारीक तर होतीच, पण आता काय करणार. आणि तिला ना ऍक्च्युली येतात आहे दाढी, तर त्याच्यामुळे मम्मी बोलते त्याच्यामुळे तिला जास्त त्रास होते. दाढ अय्या. ही माझ्या अकाउंट मध्ये माझा दुसरा फोन होता, हे कॅटूला दिलाय जुना फोन. युट्यूबचं ते लॉग इनच आहे ना, तर हमेशा तिचा फोटो दाखवत असते आमच्या. कोण आहे दाखव. तू थोडी नाही ती मम्मा, छोटा बेबी तू आहेस. अरे तिला कसं. अरे आम्ही लोणावळ्याला गेलेलो तर मी शॉर्ट्स टाकलेले ना, त्याच्यामध्ये तो व्हिडिओ दाखवते ना. बुब्बू कसं करतात.
तर आता ना ते अँटीबायोटिक वगैरे दिल्या ना, तर खासी कमी आहे, पण ॲक्च्युली मला असं वाटतं ते दाढीमुळे त्याला त्रास होतो, लूज मोशन वगैरे. आता बघते त्या मम्माला. हां, कॅटूसाठी बनवलेला मस्त चिकन पुलाव, मी दाल राईस आणि बांगडा फ्राय वगैरे केलं. चिकन ते कॅरलिकसाठी मॅरिनेट केलं. आता माहिती नाही पाणी कधी सोडतात आहे वगैरे. आता मी वाट बघते आणि कपडे वॉश करायचे आहेत, मशीनला लावायचे आहेत. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅटू बाय बाय कर सर्वांना. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय बाय.